आरेमध्ये अतिक्रमण होऊ नये, आरेची जागा वाचली पाहिजे, या सगळ्यांनी दक्षता घेतली पाहिजे. त्यामुळे ह्या ज्या मागण्या होत्या त्याच्यावर आम्ही चर्चा केली. त्याचं एक निवेदन 1 तासाभरामध्ये आम्ही तुमच्या शिष्टमंडळाला देतो. साथियों, खबरें और भी है टीवी न्यूज़ नेटवर्क में आप सभी दर्शकों का स्वागत है। आज आर्य कॉलोनी से यहाँ पर सीओ के बंगले पर यहाँ पर भारी मात्रा में आदिवासियों का बड़ा मोर्चा निकला हुआ है। शेतकरी, कष्टकरी, जल, जमीन और जंगल के रखवालदारों को आज खुद के बचाव के लिए, अपने घरों का बचाव के लिए मोर्चा लाने की नौबत आन पड़ी। आइए, सर्वांना नमस्कार. आज आपण या ठिकाणी तुमच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलेलं आहे. त्याबद्दल तुमची जी शिष्टमंडळ आले होते, तुमच्या ज्या 10 मागण्या होत्या त्याच्याबद्दल आम्ही सर्वांनी सविस्तर चर्चा केली. त्यामधल्या ज्या काही मागण्या शासनाकडे पाठवायच्या आहेत, जसे तुम्हाला हक्काची घरं पाहिजे, गावठाणामध्ये त्या पद्धतीने SRAचं नको आहे, तर आम्ही एक निवेदन आता तयार करतो. एक निवेदन तयार करून आम्ही तो लगेच आज शासनाकडे पाठवून देतो. त्याची एक प्रत तुमच्या शिष्टमंडळाला देतो. दुसरी गोष्ट जी आहे की त्यांनी तुमची मागणी अशी होती की बाबा आदिवासीची जी घरं आहेत किंवा त्याला सहकार्य करा, बाजारपेठेला सहकार्य करा. तर आपण या ठिकाणी मास्टर प्लॅन करतो आहे. त्यामध्ये आपल्या आदिवासी बांधवांसाठी आपण त्याच्यासाठी विशेष तरतूद केलेली आहे. त्यामुळे ऑलरेडी ते काम सुरू आहे. तुमच्या लाईट देणे किंवा घराच्या दुरुस्तीसाठीची आम्ही चर्चा केली. एक लक्षात घ्या, आपण आरे पूर्वीपासून आदिवासी विभागांनी किंवा आदिवासी समाजांनी, समुदायांनी आरे प्रशासनाला अत्यंत सहकार्य केले. आताही तुमचा अतिशय मोर्चा शांततेत आल्या. तुम्ही आम्हाला, पोलीस प्रशासनाला, सर्वांना सहकार्य केलं. त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचा धन्यवादही मानतो. तुमच्या मागण्या योग्य आहेत, त्या आम्ही पूर्ण करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे ज्या मागण्यांचे आहे, फक्त एक लक्षात घ्या, जशी आरे हे अतिक्रमण होऊ नये, आरेमध्ये कुणाची जागा बळकवणे जशी आमची जबाबदारी आहे तशी आपली जबाबदारी आहे. त्यामुळे काही ठिकाणी जिथं चुकीचं होतं त्या ठिकाणी आरेची जी सुरक्षा रक्षकांमार्फत कार्यवाही केली जाते. परंतु आजच्या चर्चेमध्ये असे कुठे जर काही कार्यवाही एखादी झाली असेल तर त्याला आम्ही चर्चेमार्फत सोडू, कुणालाही त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. परंतु या ठिकाणी आपल्याकडूनही चुकीचं होऊ नये, आपल्या नावानं दुसरा कोणी गैरफायदा घेऊ नये याची दक्षता आपल्या लोकांनी घेतली पाहिजे. आरेमध्ये अतिक्रमण होऊ नये, आरेची जागा वाचली पाहिजे, या सगळ्यांनी दक्षता घेतली पाहिजे. त्यामुळे ह्या ज्या मागण्या होत्या त्याच्यावर आम्ही चर्चा केली. त्याचं एक निवेदन 1 तासाभरामध्ये आम्ही तुमच्या शिष्टमंडळाला देतो. राहिला प्रश्न, जे आज तुम्ही आंदोलन त्या ऑफिससाठी केलं होतं त्याचे डॉक्युमेंट्स आता आपल्या शिष्टमंडळानं मला दिलेत. त्याची कागदपत्राची आम्ही छाननी केली. मी आणखी त्याची काही शंका होत्या त्याच्याबद्दल पुन्हा 1-2 दिवसाचा अवधी घेतो. एक बैठक आम्ही घेतो, त्यामध्ये काही विशेष तक्रार असेल किंवा कागदपत्र अपुरे असतील ती पूर्तता करून घेतो. त्यामुळे मात्र जर योग्य असेल तर तुम्हाला न्याय मिळेल, जर का त्या ठिकाणी चुकीचं असेल तर तोही निर्णय घेतला जाईल, परंतु कुठेही कुणावर अन्याय होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. त्यामुळे मी आता पोलीस प्रशासन आणि आरे प्रशासन यांच्यामार्फत आपल्याला विनंती करतो, आपण अतिशय शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं, तुमचं कौतुक आहे. तर आरे प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. 1 तासाभरामध्ये आम्ही तुमच्या शिष्टमंडळाला जी काही तुमच्या मागण्यावर करावायची कारवाईचं आम्ही पत्र देतो. तर आज या सगळ्यांची विनंती मान्य करून तुम्ही सर्वांनी आंदोलन आता स्थगित करावं अशी मी प्रशासनामार्फत विनंती करतो. धन्यवाद. आरेचे सीओ साहेबांनी आपल्या मागण्या मान्य केल्यात, पण ते अजून तासाभरात आपल्याला कळेलच. आपण जसं आपल्याला आरे पोलीस स्टेशन आणि आरे प्रशासन जसं सहकार्य केलं तसंच आपण पण त्यांना सहकार्य करू आणि तुम्ही पण सर आम्हाला सहकार्य करा आणि असं सहकार्य सतत करत राहा. एवढंच बोलते. जिंदाबाद. आदिवासी
आपका नाम और क्या काम से आज जो आदिवासी शेतकरी संगठन का जो आज मोर्चा था किस विषय में था और क्या पास किया, प्रशासन ने आपको क्या आश्वासन दिया, ये बताइए। मी सुवर्णा शंकर पाडवी, मी कष्टकरी शेतकरी संघटनेची कार्यकर्ती आहे। तर म्हणजे आज आम्ही आपल्या आरे डेअरीला मोर्चा काढला होता। तर आमचं मागणं हेच होतं की जे आरे डेअरी येऊन आदिवासींची घरे तोडतायत, जे म्हणजे बांधकाम केलेले ते तोडून जात आहेत, परत शेतघरे तोडली जात आहेत। तर हे म्हणजे अन्याय आज आदिवासींवर खूपच म्हणजे अन्याय चाललाय। आज आदिवासी पिढून पिढी इथे म्हणजे राहते। आज जेव्हा डेअरी नव्हती त्याच्या अगोदरपासून आदिवासी इथे आहेत। तर म्हणजे हे आरे प्रशासनाने हे लक्षात घेतलं पाहिजे की आदिवासी अगोदर आहे, डेअरी नंतर आले। मी आजच्या कार्यक्रमात येऊ शकलो नाही, पण तरी तुमच्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी आता एक वेळ मिळाला आहे, तर आपण काही मुद्दे, सर्वात आधी आरे पोलीस स्टेशनचे आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया की त्यांनी आजच्या कार्यक्रमामध्ये टाळ्या वाजवल्यात का? कारण त्यांनी आजच्या कार्यक्रमात आपल्याला खूप योग्य सहकार्य केलं। दुसरं, आरेचे सीओ सिपूरकर साहेब ज्यांनी प्रत्यक्ष इथे येऊन आपल्याला मार्गदर्शनही केलं, त्यांचं मत मांडलं, 2 पत्रही दिलेत। आता त्या पत्रांबद्दल आपण काही समाधानी नाही आहोत, कारण त्याच्यावर काय अजून हे आहे, पण आपल्याला आंदोलनाचे मार्ग मोकळेच आहेत। तर एकूणच आरेच्या सीओचं पण आपण या ठिकाणी आभार मानतोय। आजचं जे आंदोलन आहे ते हे सुरुवात आहे। आता अधिक आंदोलन असं व्हायला लागेल की आरेचे सगळे चारी बाजूचे, जसं मेट्रो कार सेड हे करताना सरकारने बंद केले होते गेट, तर आता इथल्या रहिवाशांनी रस्त्यावर उतरून सगळं बंद करायला पाहिजे की जर समजा आम्हाला न्याय मिळणार नसेल, आमची घरदारं सुरक्षित नसतील, आदिवासी पाढे सुरक्षित नसतील, आमच्यावर रोज उठून अन्याय होणार असतील, तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही। कारण घराच्या बाहेर नाही पडलो तर आपल्याला न्याय मिळणार नाही। म्हणून आपण सातत्यानं क्रांती